आपण सध्या आष्टी तालुक्यातील कडा या गावामध्ये आहोत। आपण पाहू शकतो की जो रात्री ढगफुटी सदृश्य पाऊस हा आहे तो आष्टी तालुक्यामध्ये झाला। या ठिकाणी पाहू शकतो की आपण आष्टी तालुक्यातील कडी नदी जी आहे ती दुथडीवरून आता वाहत असल्याचे चित्र जे आहे ते पाहायला मिळते। परंतु रात्री जो मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस होता या माध्यमातून जे आहे ते या नदी दुथडीवरून वाहिल्यामुळे हे जे आहे ते पूर्ण कडा शहरामध्ये जे आहे ते पूर्ण या रस्त्यावरती जे आहे ते पाणी असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। परंतु आता जे आहे ते परिस्थिती जे आहे ते पूर्वपदावर येत असल्याचं चित्र जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतंय। आपण पाहू शकतो की सध्या जी वाहतूक आहे ती देखील अद्याप आतापर्यंत जी आहे ती सुरळीतपणे चालू आहे। या ठिकाणी जे आहे ते ग्रामस्थ देखील या पूर परिस्थितीवरती ते नियंत्रणात आणण्याचं काम जे आहे ते त्यांनी केले। आपण पाहू शकतो की या ठिकाणी जे आहे ते पूर परिस्थिती असल्यामुळं जे आहे ते या ठिकाणी रस्त्याला आपण पाहू शकतो की पूल आहे त्या ठिकाणी जे आहे ते मोठं भगदाड देखील पडल्याचं चित्र जे आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। तसेच या जे रस्त्याचं पुलाचं काम चालू होतं त्या ठिकाणी जे आहेत ते कर्मचारी जे काम करतात त्यांचं शेड देखील या ठिकाणी या पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेलेलं पाहायला मिळते। या ठिकाणी पाहतोय की पोलीस प्रशासनाचे कर्मचारी देखील सकाळपासूनच येथील वाहतूक सुरळीत व्हावी म्हणून जे आहेत ते काम करत असताना या गावचे नागरिक देखील या ठिकाणी जी ही परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर जे आहे ते सर्व वाहतूक असेल तसेच काय नुकसान झाले का या संदर्भात देखील ते पाहणी करतात। ते सर्व जे सरपंच आहेत ते आपल्याबरोबर त्यांच्याकडून नेमकं जाणून घ्या। काय सांगाल कशा पद्धतीने परिस्थिती आता पूर्वपदावर आले नेमके काय कशा पद्धतीनं हेलिकॉप्टरने देखील रेस्क्यू करण्यात आले काय रात्री मध्यरात्री खूप मोठ्या प्रमाणात तलाव परिसरात पाऊस झाला। तर ते पावसाचं पाणी हे पहाटे नदीला आला। तर नदीला पाणी यायच्या पूर्वी धामणगावचे माजी सरपंच संजय नाना गाडवे यांनी पूर्वकल्पना दिली। त्या कल्पनेतून त्यांनी कल्पना दिल्यामुळे आम्ही सतर्क झालो आणि त्याच्यात जीवितहानी काही झाली नाही। बऱ्यापैकी आमच्या वेशीचा परिसर व बसस्टँडचा परिसर हा पूर्ण पाण्यात आहे आणि व्यापाऱ्यांचं इतक्या मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे। बरेचसे जनावरं वाहून गेलेत आणि एक कुटुंब होतं साप्ते म्हणून ते साप्ते कुटुंबियाचे 11 घरातले व्यक्ती ते पाण्याला त्यांच्या पूर्ण घराला पाण्याचा वेढा बसला होता। तर आम्ही त्यांना काढण्यासाठी सगळ्या गावकऱ्यांनी खूप प्रयत्न केले पण तिथं ते आम्हाला काही यश आलं नाही। तर मग आम्ही धस साहेबांना फोन करून विनंती केली की आपल्याला एक हेलिकॉप्टर लागणार आहे। तर त्यांनी आम्हाला एवढं विचारलं एवढी गंभीर परिस्थिती आहे का हेलिकॉप्टर यायला। तर आम्ही त्यांना व्हिडिओ कॉल केल्याच्या नंतर त्यांनी ती पाहिली आणि नगर कलेक्टरांना कळवून व CM साहेबांना सांगून हेलिकॉप्टर मिलिटरीचं हेलिकॉप्टर आणून ते लोक सुखरूप काढले। तसेच दत्ता पाटलांचे घरचे शिरी परिसरात ते लोक 5 लोक काढले। टाकळी परिसरातले लोक काढले। आमचे कुशाभाऊ देशमुख हे देखील जवळजवळ 5 ते 6 तास पत्र्यावर बसले होते त्यांनाही काढलं। आम्हाला गावकऱ्यांनी तसेच पोलीस प्रशासनाने व महसूल प्रशासनाने आणि सगळ्यात मोठा मोलाचा वाटा म्हणजे आमदार सुरेश धस साहेबांनी जे परिश्रम घेतले आणि लोकांना जी मदत केली त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार मानतो व कडा ग्रामस्थांच्या वतीने आमदार साहेबांचे खास आभार मानतो की त्यांनी आमच्या एका फोनवर एवढी मोठे धावपळ करून हे लोकांचे जीव वाचवण्यास मदत केली। आणि आता 1 तासापासून पाणी थोडं कमी होत आहे। तर 1 तासापूर्वी हा नगर बीड रोडवरचा नवीन पूल हा पूर्ण पूल पाण्याखाली होता। त्या पुलाच्या वर 10 फूट पाणी होतं त्याच्यामुळे आता वाहतुकीला सुरुवात होत आहे। तरी लोकांनी थोडं सहकार्य करावं। आता त्या पुलाचं थोडं पाणी मुरुम हे सगळं वाहून गेलेलं आहे तर ते टाकूस तर लोकांनी थोडं सहकार्य करावं अशी विनंती करतो। काय साधारण किती नुकसान झाले गावामध्ये काय आता ते पैशात काढणं इतकं नुकसानच नाही आहे। एका दुकानात 10-20 लाख रुपयाचा माल असतो। सगळ्या लोकांचे संसार उद्ध्वस्त झालेत। कोणाच्या शेळ्या कोणाचे बोकडं कोणाचे म्हशी गाय आहे इतक्या मोठ्या प्रमाणात आणि मोटरसायकली आमच्या ग्रामपंचायतचं एक घंटागाडी नवी आणलेली घंटागाडी देखील वाहून गेली। ते मैला काढायचा एक ट्रॅक्टर असतो तो ट्रॅक्टरसुद्धा पुढं जाऊन गुंतला आहे। इतकी वाईट परिस्थिती आहे पैशात गिनतीच होणार नाही इतकं मोठं नुकसान झालं गावाचं। शासनाकडे काय मागणी असणार आहे नाही शासनानं आता मागणी एवढीच राहील आमची की ह्या गोरगरिबांचं जे नुकसान झालंय तर शासनाने चांगले मोठ्या प्रमाणात त्यांना मदत करावी। पूर्व पदावर आणण्यासाठी त्यांचा कामधंदा सुरळीत होण्यासाठी त्यांना मदत करावी।
नक्कीच आपण पाहतो की या ठिकाणी जे आहे ते कडा शहरामधील पूर परिस्थिती आहे ती नियंत्रणात सध्या आली असून सध्या कडा शहरामधील जे आहे ते सर्व जनजीवन जे आहे ते पूर्वपदावर आल्याचं चित्र जे आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आहे। या ठिकाणी जे आहे ते या गावातील हेलिकॉप्टरनं लोकांचं देखील पुरामध्ये अडकल्यांचं रेस्क्यू केलं। यामध्ये आमदार सुरेश दस यांचा देखील मोठा सिंहाचा वाटा असल्याची प्रतिक्रिया जी आहे ती यावेळी ग्रामस्थांनी बोलताना दिली आहे। शीतलकुमार मोठे, TV9 मराठी, आष्टी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।